तर पीएच काय माहित झालं नाही, ईसी माहित नाही, आणायचा आणि काय टाकायचा झालं पण. शेती करताना मातीवर प्रेम पाहिजे. त्या जमिनीचे बारकावे माहिती पाहिजे. जसं आपण शरीराला पाहिजे ते लाड पुरवतो. हिमोग्लोबिन किती आहे, B12 खाल्लं पाहिजे का, हे खाल्लं पाहिजे का, तसं मातीचे लाड केले तर ती माती उपजाऊ ठेवली तरच आपल्याला पीक देणार आहे. म्हणजे ती एक तिला नुसतं प्रोडक्शन म्हणून आपण पाहिलं 2 गुणी युरियाच्या टाकल्या तर ती कालांतराने ती जमीन खराब होणार आहे. आणि त्या मातीत जे असणारे बायोलॉजिकल जे कंटेन आहेत ते संपत जाणार आहे. मग तुमची गांडुळं असू द्या, जीवाणू असू द्या, ते संपत जाणार आहे. मग बाहेरून जीवाणू आणून टाकावं लागणार. ट्रायको सोडा, PS सोडा, PSB सोडा. मग जिवंत जर ठेवली पालापाचोळा किंवा शेणखत याच्यावर जर भर दिला तर ती जमीन भुसभुशीत आणि जिवंत राहते. हां. आज मी स्वतः वैज्ञानिक आहे. अडचण अशी आहे महेश सर, की 35 ते 40 डिग्री तापमानामध्ये ट्रायकोडर्मा स्युडोमोनास टिकत नाही. कारण की मातीचा जर सेंद्रिय कर्ब 2% वर नसेल, तर त्याला आडात नाही तर पवरात काय. मग अनेक शेतकरी काय करतात, लाखो रुपये खर्च करतात, की मी रायझो स्पेअर टाकतो, मी हे टाकतो, मी ते टाकतो. बाबांनो, आधी सेंद्रिय त्याला आडातच नाही. तुम्ही वरून किती जर टाकलं पाणी, एखादी विहीर रिकामी आहे, तुम्ही वरून किती जर टँकर भरला तरी ते रिकामीच राहणार आहे. विहीर तुम्हाला खालूनच झरा लागलं पाहिजे आणि खालून झरा लागण्यासाठी मातीचा सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. तर हे ज्या काळामध्ये तापमान वाढ आहे किंवा भाव नाही, अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी आनंदी, कारण की आमच्या एका प्रश्नावलीमध्ये ज्यावेळेस आम्ही यात्रा सुरू केली आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक प्रश्न विचारला होता, की तुम्ही तुमची जमीन जशी आहे तशी नातवाला द्याल का? तर हक्कानं आज मेहर सर बोलताना म्हणले, की मी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकतो. पण महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राचा पंजाब होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र हा नंबर 1 झालेला आहे पेस्टिसाइड कन्झम्पशन, म्हणजे म्हणजे विषारी जे पदार्थ आहेत ते आपण मातीला देण्यामध्ये 1 नंबर क्रमांक मिळवला. याच्या अगोदर हा पंजाबचा होता. आणि कोण्या अर्थानं आपण आपल्या पिढीला जमीन देणार आहोत ह्याचा एकदा विचार केला पाहिजे. कारण की काय आहे, की हे रसायनं 1-2 वर्षामध्ये मातीतून निघून जाणारे नाहीत. हे कालांतराने 25 ते 30 वर्ष जमिनीत राहतात. आपण आजच्या फायद्यासाठी अनेक पिढींचं नुकसान